ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांचा 31 मार्च 2025 आज प्रगट दिन आहे। तर प्रगट दिन म्हणजे काय आणि प्रगट दिन हा कसा साजरा केला जातो, आज आपण ढोकी नगरीमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहोत। तर आता प्रगट दिन म्हणजे काय हा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो। 1856 साली स्वामी समर्थ हे मंगळवेढ्याहून स्वामी समर्थाचं असं जयंती वगैरे काय साजरी केली जात नाही, पण प्रगट दिन हा साजरा केला जातो। कारण 1856 मध्ये मंगळवेढ्याहून सोलापूर मार्गे स्वामी समर्थ हे अक्कलकोटला आले आणि त्या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये त्यांचं सुरुवातीला दर्शन झालं आणि अक्कलकोटला, आणि त्या ठिकाणी ते स्वामी समर्थ 22 वर्ष साधारण, बरोबर ना, 22 वर्षे अक्कलकोट या ठिकाणी राहून सर्वसाधारण लोकांची सेवा केली आणि लोकांची जी काही संकट असतात संकटाची मुक्ती करायचं काम केलं। त्यामुळे स्वामी समर्थाला मानणारा वर्ग हा महाराष्ट्रात तर आहे, देशात आहे आणि विदेशात सुद्धा आहे। तर स्वामीसाठी ज्या दिवशी प्रगट दिन असतो त्या दिवशी हा खूप मोठे काय म्हणतात त्याला एक आनंदाचा दिवस असतो आणि तो हर्षोल्लासात साजरा केला जातो। तर आबाला जी माहिती आहे ते आता आबा सांगा। आबा तुमचं नाव सांगा, तुमचं नाव सांगा आबा। मी झुंबर आबा बोडके, राहणार ढोकी। आपल्या ढोकीला 1990 सालापासून प्रगट दिन साजरा केला जातो आणि 90 सालापासून वर्षाला इथून जाते। प्रत्येक वर्षी चालत पदयात्रा ही ढोकी ते अक्कलकोट 90 सालापासून जाते। 1990 पासून लोक पायी जातात आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थाची ज्या दिवशी ही असते पुण्यतिथी त्या दिवशी खूप मोठा हर्षोल्लास आणि दोन्ही पालखीची मिरवणूक त्या ठिकाणी तिकडे तुम्हाला तो पण व्हिडिओ पाहायला मी दाखवलेला आहे, तिकडे जाऊन नंतर जर आपण गेलो पुण्यतिथीला चुकून गेले पण आपण दाखवणार आहोत। तर आता पालखी निघणार आहे, तर पालखीचं तुम्हाला दर्शन करणार आहे, त्याच्यानंतर पुन्हा कार्यक्रम दाखवणार आहे। तुला काय दिस
स्वामी शरणात वारते
भाषा संगे स्पंदन व्हावे आराध महिमा आराध आहे स्वामी तव शक्ती स्वामी आहे तव शक्ती करुण रूपाने येऊन स्वामी सीताराम स्वामी सीताराम धर्माचरणे पाऊल व्हावे सदा स्वामी सदा शंकर माता शंकरावादी दोन्ही वर्षे कर्माने सदैव नावे देवनाते स्वामी देवनाते करुण रूपाने स्वामी सीताराम स्वामी सीताराम परंपरा धालो सरुणी पावन करुणी घ्यावे मदला तेजोमय वाचला अल्पचीच्या घालून स्वामी घ्यावे मन संगते स्वामी घ्यावे मन संगते करुण रूपाने स्वामी सीताराम स्वामी सीताराम स्वामी सीताराम संति देवा ओम राजाय प्रथमाय नमो वैष्णवाय परमाय कमे कामान काम कामाय मय्यं कामेश्वरो वैष्णवो ददातु उभे वैष्णवाय महाराजाय नमः ओम राज्यं वैराज्यं पारमेयं राजमाराजमादवत्यमयं वन्दवर्यादित्य सार्वभौम सर्वस्य अन्तरात्मनादा समुद्रमाया एकधारी तदर्जो परिचालो फलस्यावधग्रहे आलयसदस्यनामते देवा समयते उन्द्रवल्पानरं समर्पयामि पारि जन्मान्तरं भवनी एक मायला करजावली आरती बसा खाली गणेश विष्णु पंचकम वंदे शुद्धमनसा जगदायुज्यदायकं स्वामी महाराज की जय हरि ओम हरि ओम हरि ओम तत्सत् 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 स्वामी महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव गुरु ब्रह्मा गुरुदेव
स्वामी महाराज की जय। जय श्री महाराज श्री स्वामी समर्थाय नमो 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 सकलजनाय श्री स्वामी समर्थाय नमो नमो सकलजनाय श्री स्वामी समर्थाय नमो नमो महाराज की जय। आनंद कोटि उर्गित होली तनु धर्महि जयता मंगल नाम अंते अनंत कोटि प्रणाम तुझला अनंत कोटि प्रणाम। त्रैलोक्याचे स्वामी आपण भुवन तयाचे हृदय केतन अवमल परिसे घराच पावन योगी वराही आश्रयतम विराट रूप महाराज अनंत कोटि प्रणाम तुझला अनंत कोटि प्रणाम। तव तेजाचे रूप मनार बघुनी नयाची लाजे भाषण पंचभूते तव चरणी किंकण अमृताई नत शक्ती तव वर्णाय महिमान अनंत कोटि प्रणाम तुझला अनंत कोटि प्रणाम। योगेश्वर तू चित शक्ती विश्वंभर तू मंगल मूर्ति गावो हृदय उत्कट भक्ति असंख्यात नामे परितु अनंत हरिनाम मुझे अनंत कोटि प्रणाम तुझा अनंत कोटि प्रणाम। स्वामी महाराज की जय। नका मंद पाओ स्वामी नका मंद पाओ नका दूर ठेवो मंगला नका दूर ठेवो जलावी न जैसा मीना भक्तवाल वंदे तुम्हारी न होई तैसे विधान कंके नका पाओ आनंदा नका अंत पाओ नका अंत पाओ स्वामी नका अंत पाओ। एक नाम स्वामी तुझे रात गुंजे एक स्वामी तुझे रात गुंजे नका लाओ नका अंत पाओ नका अंत पाओ स्वामी नका अंत पाओ। एक राजी धरले पाय सोडू स्वामी जवाची माय कसे प्रेम तोडू नका सोडू स्वामी नाही जन्म। श्री स्वामी समर्थ। श्री तर हे काका आहेत, तर ह्यांनी खूप वर्षापासूनचा ह्यांना अनुभव आहे। हे पदयात्रेमध्ये ढोकी ते अक्कलकोट यांनी खूप वर्ष केलेले आहेत, पदयात्रा केलेली आहे। तर हे त्यांच्या ज्या आयुष्यात साक्षात्कार घडला तेव्हा ह्याला काय स्वामी समर्थाच्या कृपेने प्रचिती आली, बरोबर ना? हो। तर हे आता त्यांचा अनुभव जो आहे तो आता सांगणार आहेत, तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा। सांगा काका, तुमचं नाव सांगा पूर्ण। माझं नाव शिवाजी जनार्दन धाकपाडे, राहणार डोके, तालुका जिल्हा उस्मानाबाद। बर का, ते आमच्याकडे स्वामी समर्थाचे कैलासप्पा सांजेचे आलेले होते, त्यांनी आम्हाला हा मार्ग दिलेला होता।
बर. मग तो मार्ग 1989 पासून मिळालेला आहे, तेव्हापासून आणि हे मार्ग चालवत आलेला आहे. म्हणजे 1989 पासून ढोकी ते अक्कलकोट ही पदयात्रा चालू आहे? नाही, 90 पासून चालू आहे. 1989 पासून ढोकीतून ही पदयात्रा चालू आहे. म्हणजे किती वर्ष झाले काका? 35 वर्ष. 35 वर्षे अखंड सेवा केली ह्यांनी ढोकी ते अक्कलकोट ही पदयात्रा. म्हणजे 35 वर्षाचा ह्यांना अनुभव आहे पदयात्रेचा. तर हे पदयात्रात नेहमी जातात, कधी खंड पडलेला नाही, कधी हे खंड नाही. बरं, तुम्हाला ह्याच्यातून काय परिचिती, काय साक्षात्कार झाला? साक्षात्कार स्वामीजीच्या संघात आल्यापासून सगळं व्यवस्थित आमचं चालू आहे. धंदे पाणी चांगले आहे, चालते त्यांच्या कृपेनं. बरं, आयुष्यात असं काही चमत्कार घडला स्वामीमुळे तुमच्या? दृष्टांत मिळत होतं मला. तर स्वामीजीचा ह्यांना दृष्टांत मिळाला असंही ह्यांचं काकाचं म्हणणं आहे. अजून काही सांगायची इच्छा? आणखी काय सांगू? एवढंच. राहणार ढोकी, तालुका जिल्हा धाराशिव. माझी ही 7वी वारी आहे. पदयात्रेतली 7वी वारी आहे. 7वी वारी. तर पदयात्रेमध्ये कसं नियोजन असते, काय सांगितलं? नाही, माझं सुवर्णा सतीश जोशी, राहणार ढोकी. श्री स्वामी समर्थ. ही समर्थाची सेवा आमची अगदी एक छोट्या रूम मधनं चालू झाली. इथे घोंगारड्याचं घर आहे, तिथे छोटी खोली होती. तेव्हापासून आम्ही फोटो ठेवले, फोटो ठेवून आम्ही प्रार्थना सुरुवात केली. स्टार्टिंगला इथे छोट्या रूम मधनं सुरुवात झाली. त्यानंतर आमच्या इथल्या सर्व भक्तांनी, आमच्या सेवेकरी सगळे मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाने सगळ्यांनी सेवा करून इथं जागा घेतली मंदिरासाठी आणि छोटस मंदिर तयार केलं. तिथून जे सगळ्यांना सुरुवात झाली की आज तागायत सुरू आहे. त्यानंतर पदयात्रा चालू झाली. तसेच श्री सांजेकर आप्पा म्हणून होते, त्यांनी आम्हाला हा सेवेचा सुरुवात करून दिली, मार्ग दाखवला. आणि श्री स्वामीची सेवा आज तागायत चालू आहे. आणि त्याच्यानंतर मला तर खूप मोठा अनुभव आलेला आहे की माझ्या एक छोटीशी मुलगी होती, तिचं ऑपरेशन ठरलं होतं, पण ह्या स्वामीच्या कृपेनं माझ्या मुलीचं ऑपरेशन टळलं आणि आज माझी मुलगी इतकी सुखात आहे ना आहे. तर स्वामी चरणाच्या सेवेसाठी मी त्यांना केजीतला मठ, श्री स्वामी समर्थ मठ, इथं माझ्या मुलीला दिलंय. मी तिथे माझी मुलगी इंजिनियर असताना सुद्धा मी समर्थाच्या सेवेसाठी तिथंच लग्न करून दिलं. तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा मूलमंत्र आहे स्वामी समर्थ. हा मला त्याचा तो खरोखरच परिचितीची प्रत्येकाला येत आहे. तर अजून काही आहेत आपल्याकडे? काही नाही, पदयात्रेचं असतंय आमचं जेवण असतं पदयात्रेला तुळजापूरला. माझ्या स्वामीची खूप कृपा आहे माझ्या. श्री स्वामी ऐकतंय ना ते? आमच्या ढोकी गावामध्ये 1986 पासून श्री स्वामी समर्थाची सेवा सुरू केली. स्वामी समर्थाची सेवा, निष्काम सेवा करा, काही स्वामीला मागू नका, तुमचं सर्व कल्याण होईल. एवढंच बोलतो. धन्यवाद. स्वामी भक्त आहेत. स्वामी भक्त मी अनंत माणिकराव समुद्रे, स्वामी समर्थ मंदिराच्या आम्ही कृती समितीवर आहोत आणि आमचं 1986 पासूनच व्यवस्थितरित्या मंदिराचं कार्य चालू आहे. स्वामी भक्तांनी सर्वांनी आपापल्या परीनं भक्ती करणं, श्रद्धा ठेवणं आणि विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण मागण्या स्वामी समर्थाच्या चरणी सांगणं, मंजूर करून देणं, मान्य करणं, सेवा करणं, सेवाभावी वृत्ती ठेवणं, हेच माझी एवढी विनंती आहे. जय श्रीराम. जय श्री. तुमच्या आयुष्यामध्ये काय परिचिती आली स्वामी समर्थाच्या? मी पहिल्यांदा 1987 पासून पदयात्रेला सुरुवात केलेली. सुरुवातीच्या 2 काळामध्ये मी त्या पदयात्रेमध्ये नव्हतो. त्यानंतरच्या जवळपास मी 27 पदयात्रा केलेल्या आहेत. अक्कलकोट पदयात्रा केल्या, किती पदयात्रा केलेल्या आहेत, संपूर्ण केलेल्या आहेत. आता मला पायाचा त्रास असल्यामुळं मी वाहनामध्ये बसून जातो आणि बसून येतो, सेवा करतो. एवढंच आहे. माझं एकच अनुभव सांगलाय की मला स्वामी समर्थाने एकच वेळेस आशीर्वाद दिलाय की जा तुझं कल्याण होईल. त्या एका बेसवर मला एसटी महामंडळामध्ये नोकरी लागली. मी स्वामी समर्थाच्या आशीर्वादानं 26 वर्ष नोकरी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. माझी स्वामी समर्थावर नितांत श्रद्धा आहे. जे काम करण्याची मी बांधिलकी केलेली आहे त्याप्रमाणे स्वामीचा मूळ मंत्रच आहे की देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि प्रत्येकाच्या मनात जो माणूस
इच्छा असते ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय स्वामी स्वामी समर्थाचं पूर्णच करतात. एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याच्या जोरावर संपूर्ण भक्तजन भरपूर जमा होऊन ढोकी पंचक्रोशीमध्ये एकमेव स्वामी समर्थ मंदिर हे आपण स्थापन केलेलं आहे. प्रगती भरपूर होत आहे. यथायोग्य लोक भरपूर मदत करतात. त्यामुळे कार्यक्रम चांगला यशस्वी झालेला आहे. जय श्री स्वामी. धन्यवाद. परिसरातील पोलीस पाटील आहेत राहुल वाकुरे पाटील. तर हे स्वामी समर्थाचे परमभक्त आहेत. तर स्वामी भक्तीमुळं यांच्या आयुष्यामध्ये काय परिस्थिती आली ते आता त्यांचं मनोगत आता या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. ढोकी नगरीमध्ये साधारण 90च्या दशकात येथील 20 ते 25 स्वामी भक्तांनी मिळून, त्या अगोदर ढोकीमध्ये स्वामी मंदिर नव्हते, 25 भक्तांनी मिळून 1,000 रुपये करून या ठिकाणी जागा घेऊन मंदिर त्यांनी उभा केलं आणि या ढोकीकरांना स्वामी सेवेचा लाभ दिला. त्याबद्दल पहिल्यांदा मी ज्या फाउंडर आहेत ज्यांनी मंदिर ज्याला मदत केली, ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला स्वामी मार्गात येण्याचा लाभ भेटला. आणि या स्वामी समर्थ मंदिरातून वर्षातून 4 कार्यक्रम मुख्य होतात. स्वामी समर्थ प्रगट दिन, पुण्यतिथी, तसेच दत्त जयंती, असे विविध धार्मिक कार्यक्रम स्वामी समर्थ मंदिरात वर्षभर चालतात. तसेच दर गुरुवारी रात्री 8 वाजता या ठिकाणी सर्व स्वामी भक्त मिळून प्रार्थना घेतात आणि असा वर्षभर मंदिराचा कार्यक्रम चालतात. असे हे पोलीस पाटील आहेत. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये हिरिरीने भाग घेणारे, प्रत्येक कामात सक्रिय असणारे असे पोलीस पाटील आहेत. या अतिशय धार्मिकांना खूप नाद आहे. अशा पद्धतीने थोडे धन्यवाद तुम्हाला. आणि सगळ्या स्वामी समर्थ सेवा मंडळाची मुलाखत घेतल्यासारखं करता धरता सगळे तेच आहेत. अशा पद्धतीने पोलीस पाटील स्वामी भक्तीमुळं किंवा स्वामीच्या भक्ती झाल्यामुळं काय साक्षात्कार झाला याला ते सांगणार आहे. स्वामी समर्थची सेवा करायला लागल्यापासून आपल्या संसारिक जीवनात भक्तिमय वातावरणात कसलीही काही अडचण आली आणि आपण जर स्वामीला सर्वस्व स्वामीला त्याच्यावर भार टाकला आणि स्वामीवर जर श्रद्धा ठेवली तर आपलं कितीही अवघड काम एकदम 100% होत. हे मला प्रचिती आहे. माझं कितीही अवघड काम असलं आणि स्वामीवर जर भार टाकला श्रद्धेने तर तुमचं कसलंही कार्य मागायचं नाही, निष्काम सेवा करायची. मागितल्यावर तुम्ही स्वामीची सेवा केली की स्वामी तुम्हाला काही कमी पडू देत नाही. श्री स्वामी समर्थ. सतीश कांबळे, सायरेडियम ढोकी युट्यूब चॅनल ओनर. तर स्वामी अक्कलकोट स्वामीला जाताना एक असा साक्षात्कार घडला किंवा असा चमत्कार घडला की आम्ही ज्या गाडीमध्ये जात होतो अक्कलकोटला, ढोकी ते अक्कलकोटला जात असताना त्या गाडीला आरटीओने पकडलं. पण त्यावेळेस आम्ही गाडीत बसल्या आतमध्ये जे गाडीमध्ये भक्त होते त्याने असा विचार केला की आता साधारण 12 वाजता चाललेत, आता आपल्याला आरती काय आता भेटत नाही असं म्हणत असताना आरटीओचा जो एक हाताखालचा माणूस असतो त्यांनी लगेच गाडी आमची गाडीतल्या गाडीत चर्चा असताना आमची गाडी सोडून दिली. त्याच्यानंतर मागच्या गाडीला अडवायला चालू केलं. असा एक साक्षात्कार झाला की आम्ही आतल्या चर्चा करीत होतो की आता आपली गाडी आरटीओला पकडलेली आहे, आता आपल्याला आरती काय भेटत नाही, आरतीचा हा वेळ जो असतो 12चा तो निघून जाणार आहे, आपल्याला काय आरती भेटत नाही. अशी चर्चा करत असतानाच अचानक आरटीओच्या माणसानं आमची गाडी सोडून दिली आणि आम्हाला आरती त्या ठिकाणी गेल्यानंतर आरती ही पूर्ण भेटलेली आहे. असा एक आम्हाला साक्षात्कार स्वामी समर्थाच्या कृपेने झालेला. काय सर समर्थ मी गेल्या नाव सांगा. आपला सीन काय कुठला राहत नाही अशा प्रकारे आपल्याला परिस्थिती आलेली आहे. त्यावेळेसच मी सांगितलं की बाबा मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी पदयात्रा करणार आहे. स्वामीच्या कृपेने आतापर्यंत माझ्या 25 पदयात्रा पूर्ण झाल्या. यांच्या थोराताच्या 25 पदयात्रा झालेल्या आहेत.
येणाऱ्या 19 एप्रिल 2025 रोजी ढोकी स्वामी समर्थ मंदिरातून अक्कलकोट येथे सालाबादाप्रमाणे पायी पदयात्रा निघणार आहे. तरी ज्या भावी भक्तांना या पदयात्रेत सहभागी व्हायचे त्यांनी 19 एप्रिल रोजी स्वामी समर्थ मंदिरात सकाळी 7 वाजता उपस्थित राहावे. यावर्षी साधारण 35वं पदयात्रेचं वर्ष आहे. गेल्या 35 वर्षापासून कंटिन्यू कोरोनातला काळ सोडला तर ही पदयात्रा कंटिन्यू चालू आहे. पदयात्रेला किती दिवस कालावधी लागू शकतो? पदयात्रेला 6 दिवसाचा प्रवास आहे. 6 दिवसाचा प्रवास आहे. ज्यांना कोणाला पदयात्रेमध्ये यायचं असेल त्यांनी ढोकी इथे येऊन 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता स्वामी समर्थ मंदिर. संजय आदिराज जाधव महावितरण. स्वामी समर्थ मंडळ हे ढोकीमध्ये माझ्या अंदाजे 30 ते 40 वर्ष झालं स्थापन होऊन या मंडळाची प्रगती वरचेवर होत चाललेली आहे आणि भक्तगण सुद्धा वाढत आहेत. पहिला स्टार्टला आम्ही ज्यावेळेस जेवायचं चालू केलं त्यावेळेस लय झालं 100 लोक होते. आज 2-2.5 हजार लोकांचा स्वयंपाक न सांगता ह्या स्वामी समर्थ मंडळाला लोक ढोकीतले भक्तगण आसपासच्या खेड्यातले येतात आणि यामध्ये महिलांचा जास्त सहभाग आहे. दरवर्षी लोकांची स्वामी समर्थावरची भक्ती ही वाढत चाललेली आहे आणि स्वामी समर्थ मार्ग स्वीकारल्यामुळे प्रत्येक माणूस हा संकटापासून दूर जातो हे तितकंच खरं आहे. मी आज 25 वर्षे झाले या स्वामी समर्थ मंडळात आहे. स्वामी समर्थाची सेवा सर्वजण मिळून करतात. दर गुरुवारी या मंडळामध्ये 8 ते 9 वाजेपर्यंत प्रार्थना होते. नंतर दत्त जयंतीचा कार्यक्रम होतो. प्रगट दिनाचा स्वामी समर्थाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. यामुळे स्वामी समर्थांची भक्ती सर्वांच्या मनात आहे आणि सर्व जण मिळून हा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडतात. ज्या ज्या भक्तावर संकट आलेले आहे त्या भक्तावर संकट निवारण्याचं काम हे स्वामी समर्थ करतात. मला याचा जास्तीत जास्त अनुभव आहे. माझा पूर्ण परिवार या स्वामी समर्थ मंडळामध्ये आहे. 25 वर्ष झाला आम्ही स्वामी समर्थांची सेवा करतो. यामध्ये जुने मेंबर म्हणलं तर झुंबराबा बोडके, नाना पाटील, कैलासवासी दिनकर आगोर, अनिल महाराज, सुनील रोंदवे, कैलासवासी पटेश गुंगारडे यांनी हे मंडळ स्थापन केलेलं आहे आणि आता याची संख्या वरचेवर वाढत गेलेली आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. यानंतर महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे. महाप्रसाद लोक घेतात, महिला घेत आहेत, पुरुष घेत आहेत. त्यांचं तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी स्वामी समर्थाचा महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीने स्वामी समर्थाचा पंचपक्वान स्वरूप प्रसाद या ठिकाणी प्रसादाचा लहान मोठं महिला या ठिकाणी लाभ घेत आहेत. आता बोला स्वामी समर्थ भक्त ह्या ठिकाणी आहेत. परमभक्त म्हणता येईल थोडक्यात. तर हे त्यांच्या काय ह्याला प्रचिती आली त्याच्याबद्दल आता ती माहिती होणार. नाव सांगा काका बोलू द्या. मी पुरुषोत्तम प्रकाश सोमानी. आपलं 20-25 वर्ष झाले अन्नदानाची सेवा चालू आहे. 90 पासून. हा 90 म्हणजे आता ही 10 आणि ही 25-35 वर्ष झाले अन्नदानाची सेवा चालू आहे. हा 35 वर्षात स्वामींची अशी कृपा आहे की स्वामी काहीच कमी पडू देत नाही. स्वामी घेऊ नको मी तुझ्या पाठीशी असं म्हणल्यासारखं. आणि 25-30 वर्ष झालं पदयात्रा पण चालू आहे. 25-30 वर्षात स्वामी भक्त 30 ते 40 जण पदयात्रेला जातात. त्यामध्ये पहिला मुक्काम धाराशिवला आहे. त्यानंतर दुसरा मुक्काम तुळजापूरला लोहिया धर्मशाळा येथे आहे. ते पण सहकार्य करतात. काय फुलाची पाकळी काय कमी जास्त असो राहण्याची सोय सगळी करतात व्यवस्थित.
पाटील या इकडे, आता तुम्ही राहिला होता समाधान तर हे डोके येथील सतीश नाना पाटील आहेत. पाटील हे पूर्ण प्रगट दिनाबद्दल थोडी त्यांना जी माहिती आहे ती माहिती आता सांगणार आहे. नाव सांगा तुम्ही. मी सतीश मुरलीधरराव पाटील, राहणार डोकी, तालुका जिल्हा उस्मानाबाद. आणि या प्रगट दिनाविषयी जर स्वामीच्या सांगायचं झालं तर या परंपरा जी आहे, आम्हाला सांजेकर आप्पा यांनी हा मार्ग दाखवला सांजेकरांनी. तेव्हापासून सर्वजण गावातील बरेचसे तरुण मंडळी आणि आम्ही वैयक्तिक आम्ही इथं जागा घेण्यापासून अगोदर एका खोलीमध्ये स्वामीचा कॅलेंडर लावून आम्ही प्रार्थना करत होतो. आज त्याचं मंदिर झालं, आज त्याचं मंदिरात रूपांतर झालं. आणि हे सांगत असताना आनंदाश्रू पण तेवढेच येत आहेत मला की खूप आम्ही सर्वांनी मिळून कष्टातून सगळं हे केलं आणि भरभराटीला आलं. आणि गेली जवळपास एक 25 ते 30 वर्षापासून आम्ही पदयात्रा करतोय आणि जागोजागी सगळी सोय होते, कुठल्याही कोणालाही काही त्रास होत नाही. देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे खरंच स्वामी ज्या ज्या वेळेस तुम्ही हात माराल त्या त्यावेळेस तुमच्या पाठीशी अगदी उभारणार म्हणजे उभारणार, त्यात काही शंका नाही. आणि ही सेवा आमच्याकडे ते करून स्वामी करून घेत आहेत. आम्ही नाहीत, आम्ही स्वामीची लेकरं आहेत. त्यांची अगाध लीला, अगाध महिमा आणि अगाध शक्ती ही तिन्ही लोके सर्वत्र गाजत आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही अन्नदानाचं पण एक संकल्प सालाबादाप्रमाणे किमान सर्वजण आम्ही स्वामी परिवार मिळून 2 ते अडीच हजार लोकांचा स्वयंपाक अगदी व्यवस्थित महाप्रसादाचा लाभ प्रत्येकांना घ्यायला लावतो. आणि ही अशीच सेवा उत्तरोत्तर स्वामींनी आणि आमच्या नंतर पुढील स्वामी जे युवक आहेत पुढच्या पिढीने ह्याच आम्ही वसा घालून दिलेला आहे. आणि ही सेवा त्यांच्याकडूनही घडत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अतिशय 35 वर्ष साधारण त्या ढोकी नगरीमध्ये हे प्रगट दिन हा अतिशय हर्षोल्लासात साजरा होतो. प्रत्येक जण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मदत करतात आणि अन्नदान ही पंचपक्वान या ठिकाणी महाप्रसाद केला जातो. आणि जे काही व्हिडिओ पाहणार आहेत नवीन लोक त्यांनी आपल्या सायरन डोके युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद.